रोहित पवार आणि युगेंद्र पवार बारामती पोलीस ठाण्यात आहेत। बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची सुद्धा प्रचंड गर्दी झालेली आहे। रोहित पवार युगेंद्र पवार हे सध्या पोलिसांशी संवाद साधतायत। तक्रार दाखल करण्याची त्यांची मागणी आहे। रोहित पवार युगेंद्र पवार बारामती पोलीस ठाण्यात आहेत आणि ठाण्याबाहेर म्हणजे ठाण्याच्या त्या आवारात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली आहे। जर गुन्हा दाखल झाला नाही तर महाराष्ट्र बंद करू असा इशारा सुद्धा कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। तसंच या संदर्भात का बोललं जात नाहीये, विमान अपघाताचा सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा ही मागणी आहे। या मागणीकडे दुर्लक्ष का केलं जातंय असा सवाल सुद्धा कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय। तर आपण पाहतोय या ठिकाणी रोहित पवार युगेंद्र पवार बारामती पोलीस ठाण्यामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी समर्थकांची मोठी गर्दी झालेली आहे। अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर जोरदार घोषणाबाजी इथे अजितदादांच्या समर्थकांकडून केली जाते आणि आता रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे पोलिसांशी बीएसआर आणि डीजीसीए विरोधात तक्रार करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यासाठी आतमध्ये गेलेले आहेत। त्यानंतर आपण सखोल या संदर्भात बोलणार असल्याचं स्वतः रोहित पवारांनी सांगितलंय। मात्र या ठिकाणी मोठी गर्दी अजितदादांच्या समर्थकांची झालेली आहे आणि या गर्दीमध्ये हातात अजितदादांचे पोस्टर्स घेऊन आक्रमक अशा प्रतिक्रिया या सगळ्या समर्थकांनी मांडलेल्या आहेत। अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीला एवढा विलंब का असा सवाल या सगळ्या समर्थकांकडून केला जातोय। लवकरात लवकर ही चौकशी व्हावी अशी भावना अशी भूमिका या सगळ्यांनी व्यक्त केली आहे। दुसरीकडे रोहित पवार युगेंद्र पवार आता बारामती पोलीस ठाण्यात आहेत आणि ही दोन महत्त्वाची दृश्य त्या संदर्भातली आपण पाहतोय। गेल्या काही वेळापासून साधारणतः अर्ध्या तासापासून रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे पोलीस ठाण्यामध्ये आहेत आणि तक्रार दाखल करण्यासाठी ते पोलिसांशी चर्चा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसरीकडे समर्थक बाहेर ठिय्या मांडून आहेत। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही बीएसआर आणि डीजीसीएवर तोपर्यंत आपण इथून उठणार नाही अशी भूमिका या सगळ्या समर्थकांनी घेतली आहे। त्यामुळे आता पोलीस गुन्हा दाखल करतात का तक्रार घेतात का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। त्यांचा पक्ष सत्तेमध्ये असताना त्याच बारामतीमध्ये ज्या दादांनी ही बारामती वाढवली पोलीस स्टेशन बांधलं त्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा म्हणून आज आम्हा बारामतीकरांना आंदोलन करावं लागतंय। ह्याच्यापेक्षा मोठी काही शोकांतिका नाही। हे राजकारण चुलीत गेलं, हे ज्याला त्याला आपला स्वार्थ पडलाय। पण आमचं म्हणणं आहे आमचा नेता गेलाय, नेत्याला न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे। दादांना न्याय मिळाला पाहिजे आणि VSR कंपनी बॅन झाली पाहिजे, कारण त्या कंपनीच्या विमानामुळे दादांचा अपघात झालेला आहे। तर ती कंपनी बॅन झाली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे। तो न्याय मिळत नाही आम्हाला। तीच मागणी सर्व जनतेची आम जनतेची मागणी आहे। ह्याच्यावरती गुन्हा दाखलच झाला पाहिजे यासाठीच आम्ही सर्वजण जमलेलो आहोत। का दाखल होत नाही, गुन्हा का दाखल होत नाही, न्याय व्यवस्था आम्हाला संशय आहे। अख्ख्या महाराष्ट्राला न्याय दिला त्या नेत्याला जर आज न्याय मिळत नसेल तर खूप दुःखाची ही बाब आहे। आज ही बारामती जी घडवली, आज आपण पॉलिटिशियन बघतोय, हे पॉलिटिशियन बी दादांच्या माध्यमातून घडले। आज जर FIR दाखल नाही झालं इथून पुढचं आंदोलन खूप चिघळेल अशी मी तुम्हाला बारामतीच्या वतीने सांगतो। हा घातच झालेला आहे अजितदादांबद्दल आणि हे सर्व महाराष्ट्राच्या आम जनतेला कळतंय। पण सरकारमधल्या आणि अजितदादांबरोबर असलेले काही मंत्री आमदार का मुख गिळवू नये याचा सुद्धा आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना कार्यकर्त्यांना प्रश्न पडलाय। अजितदादांबरोबर काही मंत्री ते का नाही स्पष्ट बोलती, अजितदादांच्या मागे पाठिंबा का नाही देती। आपण पाहतोय गेल्या 50 मिनिटांपासून पोलिसांसोबत रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांची चर्चा सुरू आहे। बीएसआर आणि डीजीसीए विरोधात गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसह अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी लवकरात लवकर करावी ही मागणी रोहित पवारांकडून वारंवार केली जाते। त्या संदर्भात त्यांनी ठामपणे आक्रमक अशी भूमिका सुद्धा मांडलेली आहे। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून यासह विविध माध्यमातून रोहित पवार यांनी अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशी संदर्भात मागणी केली आहे। 100% संशय, आम जनतेला 100% संशय हा घातच केलेला आहे अजितदादांबरोबर। कारण की अजितदादांचं चाललेलं काम, चाललेलं पक्ष बांधणी किंवा त्यांचं नेतृत्व हे महाराष्ट्रात नाही आता देशात पुढे चाललं होतं। त्याच्यामुळे हा केलेला घातच आहे सरकारने। या सगळ्याच प्रकरणासंदर्भात रोहित पवार सातत्याने बोलतायत। आता युगेंद्र पवार देखील बोलायला लागलेला आहेत। जो प्रश्न उपस्थित केला जातो की अजित पवारांचे मंत्री असू दे किंवा अजित पवारांचे समर्थक असू ते मात्र कुठेही बोलताना दिसत नाही। अजित पवारांचे जे काही प्रमुख नेते आहेत अजित पवारांचे राष्ट्रवादी ते बोलताना दिसत नाही, हा देखील प्रश्न उपस्थित होतोय। दुर्भाग्य असं आहे ज्या अजितदादांनी यांना या लबाडांना मोठं केलं ते आज लबाड एका कुशीत